नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 फेब्रुवारी 2024। तर आजच्या दिवशी आपण 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी असे 2 दिवसाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच अजिंठा एलोरा महोत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर। फेब्रुवारी 2024 मध्ये अजिंठा एलोरा महोत्सव 2024 चे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले। या महोत्सवाचे आयोजन 2 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान करण्यात आले। 7 वर्षांच्या विश्रांतीनंतर 2023 मध्ये हा कार्यक्रम परत चालू करण्यात आला होता। दरवर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीस त्याचे आयोजन करण्याची योजना आखली आहे। या महोत्सवात राज्य पर्यटन युवा राजदूत नवेली देशमुख यांचे गणेश वंदना भरतनाट्यम, डॉक्टर संध्या पुरेचा यांच्या पथकाचे भरतनाट्यम नृत्य आणि पंडिता अनुराधा पाल यांच्या नेतृत्वाखालील स्त्री शक्तीचे सादरीकरण करण्यात आले। तर अजिंठा एलोरा महोत्सव 2024 चे आयोजन महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये करण्यात आले। नेक्स्ट आहे, नुकतेच भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ म्हणजेच हायड्रोग्राफर कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लोचन सिंग पटानिया। 1 फेब्रुवारी 2024 रोजी व्हाइस ॲडमिरल लोचन सिंग पटानिया यांनी भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ म्हणून पदभार स्वीकारला आहे। लोचन सिंग पटानिया हे हायड्रोग्राफी तज्ञ आहेत। हायड्रोग्राफी म्हणजे काय? तर ही विज्ञानाची एक शाखा आहे जी महासागरांच्या भौतिक वैशिष्ट्यांचे मोजमाप आणि वर्णनाचा अभ्यास करते। तर 1990 मध्ये ते भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत रुजू झाले। ते हायड्रोग्राफी स्पेशलिस्ट आहेत आणि त्यांनी दर्शक आणि संध्याक या जहाजांचे नेतृत्व केले होते। IMBL लवादासाठी डेटा संकलन आणि सुंदरबन डेल्टामध्ये नवीन चार्ट तयार करण्याच्या आव्हानात्मक कार्यात त्यांचा सहभाग होता। त्यांनी NHQ मध्ये प्रधान संचालक म्हणजे जलविज्ञान, प्रभारी अधिकारी, नॅशनल हायड्रोग्राफिक ऑफिस आणि जॉइंट चीफ हायड्रोग्राफर यासह विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे। ते सागरी सीमा परिसीमांशी संबंधित आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचे तज्ज्ञ आहेत। नेक्स्ट आहे, 50व्या भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लालकृष्ण अडवाणी। तर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। लालकृष्ण अडवाणी हे भारतरत्न दिले जाणारे 50वी व्यक्ती असणार आहेत। त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची म्हणजे सध्याचे पाकिस्तान येथे झाला। ते भाजपचे संस्थापक सदस्य आहेत। 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 पर्यंत ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते। 1998 ते 2004 या काळात ते गृहमंत्री होते। 2002 ते 2005 या काळात ते भारताचे उपपंतप्रधानही होते। 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। राम मंदिर आंदोलनासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती। 23 जानेवारी रोजी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना 49व्या भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। तर 49वा भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? तर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि 50वा भारतरत्न पुरस्कार भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच तमिळ अभिनेता थलपती विजयने कोणता राजकीय पक्ष सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तमिलगा वेत्रिकळगम। फेब्रुवारी 2024 मध्ये अभिनेता थलपती विजयने तमिलगा वेत्रिकळगम नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे। पारदर्शकता, जाती तटस्थता आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन यावर जोर देणाऱ्या मूलभूत राजकीय बदलाच्या प्रतिज्ञेसह हा निर्णय घेण्यात आला आहे। विजयच्या फॅन क्लब विजय मक्कल इयक्कमने चेन्नईमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षाच्या स्थापनेचे समर्थन केले। निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्यासाठी अर्ज सुरू आहे। अर्थपूर्ण राजकीय परिवर्तनाची लोकांची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने 2026च्या विधानसभा निवडणुकीत सहभागी होण्याचे आणि जिंकण्याचे पक्षाचे ध्येय आहे। नेक्स्ट आहे, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रितू बहारी। 2 फेब्रुवारी 2024 रोजी न्यायमूर्ती रितू बहारी यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेतली। तर उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत? रितू बहारी, न्यायमूर्ती रितू बहारी। तर उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनी पदाची शपथ दिली। न्यायमूर्ती रितू बहारी या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या इतिहासातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत। त्यापूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीश होत्या। त्यांनी सरन्यायाधीश बिपिन सांघवी यांची जागा घेतली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
नुकतीच मानवामध्ये पहिली मेंदूची चिप कोणी प्रत्यारोपित केली? तर याचे योग्य उत्तर आहे न्यूरॅलिंक कंपनीने. जानेवारी 2024 मध्ये टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्या स्टार्टअप न्यूरॅलिंकने शस्त्रक्रियेद्वारे मानवी मेंदूमध्ये एक चिप प्रत्यारोपित केली आहे. हे उपकरण एका लहान नाण्याच्या आकाराचे आहे जे मानवी मेंदू आणि संगणक यांच्यात थेट संवादाचे माध्यम तयार करेल. कंपनीने या चिपला लिंक असे नाव दिलेले आहे. हे 5 नाण्यांसारख्या आकाराचे उपकरण आहे. शस्त्रक्रियेद्वारे ते मानवी मेंदूमध्ये ठेवले जाते. अमायट्रिक लेटरल स्क्लेरोसिस म्हणजेच ALS किंवा पार्किन्सन्स सारख्या न्यूरोलॉजिकल विकारांवर उपचार करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. मानवी चाचणी यशस्वी झाल्यास अंध व्यक्ती चिपद्वारे पाहू शकतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच महागौरव 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे निखिल वाघ. 29 जानेवारी 2024 रोजी निखिल वाघ यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महागौरव 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना डिजिटल मीडिया एडिटर जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्रतर्फे प्रतिष्ठित महागौरव 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला. जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सध्या ते संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये जनसंपर्क अधिकारी पदावर कार्यरत आहेत. तर महागौरव 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर निखिल वाघ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हरियाणा. 2 फेब्रुवारी 2024 रोजी सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर हा मेळावा 2 ते 18 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. तर कोठे उद्घाटन करण्यात आलेले आहे या मेळाव्याचे? तर हरियाणा या ठिकाणी. थीम राज्य आहे गुजरात. सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला संमेलनाची यंदा 37वी आवृत्ती आहे. हे हरियाणा पर्यटन विभागाने सूरजकुंड येथे आयोजित केले आहे. सुमारे 50 देश या मेळ्यात सहभागी होत आहेत. तर यावेळी भागीदार देश आहे टांझानिया. हा जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा समजला जातो. तर सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा हरियाणा या राज्यामध्ये सुरू झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भाजपने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गाव चलो अभियान सप्ताह सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. भाजपने 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे गाव चलो अभियान सप्ताह सुरू केला आहे. शहरी ग्रामीण भेद दूर करण्यासाठी भाजपने हे अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत 7 लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. हिमाचल प्रदेशातील पालमपूर विधानसभा मतदारसंघातून या उपक्रमाची सुरुवात झाली. JP नड्डा यांनी कांगडा जिल्ह्यातील जिया मतदान केंद्रापासून प्रचाराची सुरुवात केली आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच सी केअर्स हे वेब पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रल्हाद जोशी. 31 जानेवारी 2024 रोजी केंद्रीय कोळसा खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोळसा खाण भविष्य निर्वाह निधी संस्थेचे सी केअर वेब पोर्टल सुरू केले. याचे लक्ष्य आहे रेकॉर्ड आणि कामाच्या प्रक्रियेचे डिजिटाइज करणे. कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी संस्था कोळसा क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कार्य करते. हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत संशोधन आणि विकास संस्थेच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्युनिटीद्वारे विकसित आणि डिझाईन केले आहे. याचा उद्देश त्याच्या रेकॉर्ड आणि कामाच्या प्रक्रियेच्या डिजिटायझेशनच्या दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्याचा आहे. 1948 मध्ये स्थापित CMPFO ही कोळसा मंत्रालयाच्या अधिपत्याखालील कोळसा क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन योजनांचे व्यवस्थापन करणारी एक स्वायत्त संस्था आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात पंतप्रधान मोदींनी तळबिरा औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ओडिसा. फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिसातील तालबिरा औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. राज्यात 3200 मेगावॅट क्षमतेची स्वस्त वीज उपलब्ध करून देण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. तालबिरा हे संबलपूर ओडिसा येथे आहे. हे स्थानक 3 टप्प्यात कार्यान्वित होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 80 मेगावॅटची 3 स्टेशन असतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच अंधांसाठी असणाऱ्या नागेश ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे उत्तर आहे कर्नाटक. जानेवारी 2024 मध्ये पुरुष अंधांसाठी असणारी नागेश ट्रॉफी स्पर्धा नागपुरात पार पडली. कर्नाटकने आंध्र प्रदेशला हरवून 20 वर्षांनंतर नागेश ट्रॉफीची फायनल जिंकली आहे. कर्नाटकने 2023-24 अंधांसाठी पुरुषांच्या राष्ट्रीय T20 क्रिकेट स्पर्धेत इंडसइंड बँक नागेश ट्रॉफी जिंकली आहे.
हा विजय कर्नाटकचा नेत्रहीन क्रिकेटमधील 20 वर्षातील पहिला राष्ट्रीय विजय आहे। नेक्स्ट आहे, नुकताच कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुरत विमानतळ, गुजरात। केंद्र सरकारने गुजरातमधील सुरत विमानतळाला तात्काळ प्रभावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच 353 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे। सुरत विमानतळ सध्या 14 देशांतर्गत शहरांना जोडतो आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आहे। सुरत आता गुजरातमधील तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले आहे। या नव्या दर्जामुळे सुरतचा व्यवसाय आणि औद्योगिक विकास मजबूत होईल। या निर्णयामुळे सुरतच्या हिरे उद्योगाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता बनला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फ्रान्स। फेब्रुवारी 2024 मध्ये पॅरिसमधील आयफेल टॉवर येथे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI औपचारिकपणे लॉन्च करण्यात आले आहे। आता लोक UPI द्वारे आयफेल टॉवरचे तिकीट काढू शकतील। जुलै 2023 मध्ये फ्रान्सच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की भारत आणि फ्रान्स UPI पेमेंट यंत्रणा वापरण्यास सहमत आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय लष्करासाठी मोबाईल ब्रिज सिस्टीम म्हणजे सर्वत्र कोणी सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे DRDO। भारतीय लष्करासाठी मोबाईल ब्रिज सिस्टीम सर्वत्र DRDO ने सुरू केली आहे। सर्वत्र एक मल्टीस्पॅन मोबाईल ब्रिजिंग सिस्टीम संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत DRDOच्या सशस्त्र आणि लढाऊ अभियांत्रिकी प्रणालीद्वारे डिझाइन आणि विकसित केले गेले आहे। सर्वत्र एक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी दोन क्षेत्रांमधील मजबूत संपर्क सुनिश्चित करण्यासाठी आणि वाहत्या पाण्यावर पूल बांधण्यात लष्कराला मदत करते। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ही देशाच्या संरक्षणाशी संबंधित संशोधन करणारी भारतातील प्राथमिक संस्था आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, लागूबन जातीय द्रव्य क्रिया म्हणजेच लाभ योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिशा। 29 जानेवारी 2024 रोजी ओडिशा राज्यात लागूबन जातीय द्रव्य क्रिया योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली। ही 100% राज्य अनुदानित किमान आधारभूत किंमत योजना आहे जी केवळ वन उत्पादनासाठी आहे। राज्य सरकार दरवर्षी लघु वन उत्पादनचे MSP ठरवणार आहे। या योजनेचा ओडिशातील मोठ्या आदिवासी लोकसंख्येवर परिणाम होईल जी राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 23% आहे। खरेदी केंद्रे, स्वयंसहायता गट आणि इतर कोणत्याही अधिसूचित एजन्सीद्वारे व्यवस्थापित केली जातील। ही योजना ओडिशातील मोठ्या आदिवासी लोकसंख्येवर परिणाम करेल जी राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 23% असणार आहे। लाभ योजना मिशन शक्तीच्या महिला यशस्वी म्हणजे स्वयंसहायता गटासह प्रयत्नांना एकत्रित करेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच देशातील पहिला तांब्याने मडवलेला बापू टॉवर कोठे बांधला गेला? तर याचे योग्य उत्तर आहे पाटणा, बिहार। देशाचे पहिले सर्वात मोठे बापू टॉवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित पाटणा बिहार मधील गार्डनी बाग येथे तयार केलेले आहे। कोठे तयार करण्यात आलेले आहे? तर बिहार मधील पाटणा या ठिकाणातील गार्डनी बाग येथे हे तयार करण्यात आलेले आहे। हा 6 मजली टॉवर आहे। याच्या बाहेरील भिंतीला 42,000 किलो तांब्याने लेपित केले आहे। बापू टॉवरचे बांधकाम 2 ऑक्टोबर 2018 रोजी सुरू झाले होते। बापू टॉवरच्या बांधकामासाठी 129 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बनवारीलाल पुरोहित हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पंजाब। फेब्रुवारी 2024 मध्ये पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राजीनामा दिला आहे। पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी वैयक्तिक कारणे सांगून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। पुरोहित यांची 21 ऑगस्ट 2021 रोजी पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली। याआधी ते 2017 ते 2021 पर्यंत तमिळनाडू आणि 2016 ते 2017 पर्यंत आसामचे राज्यपाल होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच समुद्री शैवाल लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिली राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कच्छ, गुजरात। जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी समुद्री शैवाल लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कच्छ जिल्ह्यातील कोटेश्वर, गुजरात येथे केलेले आहे। तर कोठे आयोजन करण्यात आले? तर गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील कोटेश्वर ठिकाणी। याला काय नाव देण्यात आले आहे? तर कोरी क्रीक। रोजगार निर्मिती आणि सागरी उत्पादनात वैविध्य आणण्यासाठी पर्याय म्हणून समुद्री शैवाल लागवडीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सीवीड कल्चर स्थापनेसाठी आर्थिक मदत दिली जाते। समुद्री शैवाल लागवडीमुळे शेती, अन्न, औषधी, सौंदर्य प्रसाधने, मत्स्यपालन आणि जैवइंधन उत्पादनात योगदान मिळेल।
तसेच रोजगार निर्मिती, ब्ल्यू इकॉनॉमीला पाठिंबा आणि निर्यातीच्या संधी उपलब्ध होतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, FADA अहवालानुसार 2023 मध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत किती टक्के वाढ झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 49.25%. FADAचा लॉंग फॉर्म काय आहे? तर फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन. FADAच्या मते 2023 मध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 49.25% वाढ झाली आहे. ही माहिती अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी राज्यसभेत दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच चिल्का पक्षी महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिसा. राष्ट्रीय चिल्का पक्षी महोत्सवाची 4थी आवृत्ती ओरिसातील चिलिका तलाव भागात आयोजित करण्यात आलेली आहे. ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ओरिसातील चिल्का तलावात सुमारे 52 प्रजातींचे पक्षी स्थलांतरणासाठी येतात. चिल्का तलाव हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच मौल्यवान खनिज कोल्टनचा शोध कोणत्या देशात लागला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केनिया. नुकताच केनियाने मौल्यवान खनिज कोल्टनचा पहिला साठा शोधला आहे. या दुर्मिळ खनिजाचा वापर इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी केला जातो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये जगातील 70% पेक्षा जास्त कोल्टन साठा आहे. कोल्टन एक धातू आहे ज्यातून नायोबियम आणि टॅटलम घटक काढले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारत सरकारने ब्रह्मोस क्षेपणास्त्र कोणत्या देशाला निर्यात करण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फिलिपाईन्स. जानेवारी 2024 मध्ये भारताने फिलिपाईन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात करून घेण्याची घोषणा केलेली आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDOचे अध्यक्ष डॉक्टर समर व्ही कामत यांच्या म्हणण्यानुसार भारत ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रासाठी ग्राउंड सिस्टीमची फिलिपाईन्सला निर्यात करण्यास तयार आहे. DRDOचा परदेशी देशासोबतचा हा सर्वात मोठा संरक्षण करार आहे ज्याची किंमत $375 दशलक्ष आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात मा कामाख्या कॉरिडॉरची पायाभरणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम. फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी आसाममध्ये मा कामाख्या मंदिर कॉरिडॉरसह 11,000 कोटीहून अधिक रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली आहे. हे मंदिर कामाख्या देवीला समर्पित आहे. गुवाहाटी आसाम येथील नीलाचल टेकड्यांवर वसलेले आहे. कामाख्या देवी मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. कामाख्या मंदिर कॉरिडॉर 498 कोटी रुपये खर्चून विकसित केलं जाणार आहे. पंतप्रधानांनी 358 कोटी रुपयांच्या गुवाहाटी न्यू एअरपोर्ट टर्मिनल ते 6 लेन रोड प्रकल्पाची पायाभरणीही केली. 831 कोटींच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमची पायाभरणी यावेळी केली. 300 कोटी रुपयांच्या नवीन क्रीडा संकुलाच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या इमारतीची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी केली. हे 3,250 कोटी रुपये खर्चून बांधले जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कन्नूरमध्ये बोलली जाणारी कोणती भाषा नामशेष होण्याच्या श्रेणीत टाकण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मधिका. कन्नूरमध्ये बोलली जाणारी मधिका भाषा नामशेष म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहे. मधिका ही चकलिया समाजाची भाषा आहे जी शतकानुशतके कर्नाटकातून कन्नूर येथे स्थलांतरित झाली आहे. केरळ जो झपाट्याने नामशेष होत आहे हे कन्नड सारखे वाटते ते तेलुगू, तुलू, कन्नड आणि मल्याळम यांचे मिश्रण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऊर्जा संबंधांना बळ देण्यासाठी कतारने कोणत्या देशासोबत 15 वर्षांचा गॅस पुरवठा करार सुरक्षित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बांगलादेश. कतार एनर्जी आणि एक्सेलरेटर एनर्जी यांनी बांगलादेशला LNG पुरवठ्याच्या उद्दिष्टासह 15 वर्षांचा LNG विक्री आणि खरेदी करार केला आहे. SPA अंतर्गत एक्सेलरेट कतार एनर्जीकडून वार्षिक 10 लाख टन LNG सुरक्षित करेल. जानेवारी 2026 पासून सुरू होणारी डिलिव्हरी बांगलादेशातील फ्लोटिंग स्टोरेज आणि रिगॅसिफिकेशन युनिट्सकडे निर्देशित केली जाईल. करारामध्ये एक्सेलरेटरने 2026 आणि 2027 मध्ये 0.85 MTPA LNGची खरेदी समाविष्ट केली आहे जी 2028 ते 2040 पर्यंत 1 MTPA पर्यंत वाढवून बांगलादेशच्या ऊर्जा गरजांसाठी कतारच्या वचनबद्धतेला बळकट करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर प्रदेश सरकार कोणत्या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी वार्षिक जन औषधन प्रशासन मोहीम सुरू करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फायलेरियासिस. उत्तर प्रदेश सरकार फायलेरियासिसचे निर्मूलन करण्यासाठी 5 ते 15 फेब्रुवारी दरम्यान वार्षिक मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच MDA मोहीम सुरू करणार आहे. फायलेरिया निर्मूलन अभियानांतर्गत राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान घरोघरी जाऊन लोकांना फायलेरियापासून बचावासाठी औषधे दिली जाणार आहेत.
केंद्र सरकारचे 2027 पर्यंत देशातून फायलेरियाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच सॉलिसिटर जनरल आणि अटॉर्नी जनरल यांच्या परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 फेब्रुवारी 2024 रोजी कॉमनवेल्थ लीगल एज्युकेशन असोसिएशन, कॉमनवेल्थ अटॉर्नी आणि सॉलिसिटर जनरल कॉन्फरन्स 2024 चे उद्घाटन नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे केले। परिषदेची थीम होती न्याय वितरणातील सीमापार आव्हाने। मुख्य चर्चांमध्ये न्यायालयीन बदल, कायदेशीर सरावाचे नैतिक पैलू, कार्यकारी उत्तरदायित्व आणि समकालीन कायदेशीर शिक्षणावरील पुनर्मूल्यांकन यांचा समावेश होता। या परिषदेला आशिया, पॅसिफिक, आफ्रिका आणि कॅरिबियन या राष्ट्रकुल देशांतर्गत देशातील अटॉर्नी जनरल्स आणि सॉलिसिटर तसेच विविध आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळे उपस्थित होती। यात प्रामुख्याने कायदेशीर शिक्षणातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय न्याय वितरण वाढवण्यासाठी एक व्यापक रोडमॅप विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलाने 2024 हे वर्ष काय म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नौदल नागरी वर्ष। भारतीय नौदलाने नौदलाच्या नागरी मनुष्यबळाचे प्रशासन, कार्यक्षमता आणि कल्याण सुधारण्यासाठी 2024 हे नौदल नागरी वर्ष म्हणून घोषित केले आहे। भारतीय नौदलाच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे 1/3 नागरी कर्मचारी आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 मध्ये जगातील सर्वात जास्त विक्री होणारी कार उत्पादक कंपनी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे टोयोटा। टोयोटा या प्रसिद्ध जपानी ऑटोमेकरने 2023 मध्ये पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक विक्री होणारी ऑटोमेकर म्हणून आपले स्थान प्राप्त केले आहे। टोयोटाच्या यशाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानामध्ये त्याचे अग्रगण्य कार्य आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी या 2 दिवसाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।